राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विमानतळाच्या विकासाची कामं केल्यानं ती वेगानं व्हावीत यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई येथे आढावा बैठक घेण्यात आली। यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। राज्यातील एकूण 32 विमानतळांपैकी अनेक विमानतळावर विकास कामं सुरू आहेत। कालबद्ध कार्यक्रम राबवून ती कामं पूर्ण करावीत असे निर्देश गडचिरोली येथे उत्तम विमानतळ तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, पुरंदर, गोंदिया, गडचिरोली यासह अन्य विमानतळ विकास कामांचा समग्र आढावा घेण्यात आला। यासोबतच छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याची सूचना करण्यात आली। यासाठी 600 कोटी लागणार आहेत। होडगी विमानतळ विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठपुरावा व कोल्हापूर विमानतळ विकासासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली। यावेळी जळगाव, गोंदिया, बारामती, यवतमाळ, नांदेड, धाराशिव, लातूर, चिपी, शिर्डी व यवतमाळ येथील कामाचाही आढावा घेण्यात आला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।